व्हिटॅमिन B12 कमी पडत असेल तर शेवग्याच्या पानांचा किंवा शेंगांची भाजी करून खाल्ली जाते। नमस्कार मित्रांनो, आज आपण शेवग्याच्या झाडाबद्दल माहिती बघूयात। हे तुम्हाला शेवग्याचं झाड दिसतंय का नाही? हे शेवग्याचं झाडाला खूप छान पानं येतात आणि फळं सुद्धा येतात। या दोन्ही प्रकारचे उपयोग होतो। याच्या पानांचा पण उपयोग होतो आणि शेवग्याच्या शेंगांचा पण उपयोग होतो। ह्या शेवग्याच्या पानांचा उपयोग हा भाजी करण्यासाठी वापरला जातो। शेवग्याच्या पानांचा जर वापर केला गेला तर आपल्या डोळ्यांचा खूप आजार कमी होतात आणि पोटाचे आजार सुद्धा खूप छान कमी होतात। व्हिटॅमिन B12 कमी पडत असेल तर शेवग्याच्या पानांचा किंवा शेंगांची भाजी करून खाल्ली जाते। त्याच पद्धतीने जर मुलांना सारखे सारखे जंत होत असेल, मुलांचे पोट दुखत असेल तर शेवग्याच्या शेंगा दिल्या जातात। तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटच्या बऱ्याच याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचा किंवा शेवग्याचा वापर केला जातो, कारण की मुलांचं शरीराचं पोषण चांगलं व्हावं म्हणून शेवग्याच्या शेंगा वापरल्या जातात। मग तुमच्या आसपास जरी शेवग्याचं झाड असेल तर या शेवग्याच्या शेंगाचे छान पानं तोडून आणा आणि त्याची छान भाजी करून खा। त्याच्यासोबतच या शेवग्याच्या झाडाच्या पानांचा जर तुम्ही चोथा केला, डोळ्यावर लावलं तर तुमच्या डोळ्याचे आजार सुद्धा कमी होऊ शकतात। तर ह्या शेवग्याच्या झाडांचा पानांचा नक्की तुमच्या आसपासच्या जवळपास असेल त्याचा नक्की वापर करा आणि त्याचा फायदा घ्या।